आपल्याशी काही संपर्क त्यांच्याकडून करण्यात आला आहे? नाही, आमचे माझ्याशी तरी संपर्क नाही झालेला. पवार साहेबांनी काल शेतकरी मेळाव्यातून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली. यावरती आज आशिष शेलार यांनी ट्विट करून असं म्हटलंय, ज्यावेळेला तुमचं सरकार होतं त्यावेळेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा का केले नाही किंवा पीक विमा का दिला नाही, असे अनेक सवाल जे आहेत ते त्यांनी उपस्थित केलेले आहेत. त्यावेळी आम्ही शेतकऱ्यांच्या खिशातून काही काढत नव्हतो. आता शेतकऱ्यांच्या खिशातून काढून परत त्यातला थोडा भाग त्याला परत देण्याचं चालू आहे सध्या. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ आहेत. शेतकऱ्यांची मूळ मागणी आहे आधारभूत किमतीची गॅरंटी द्या. आणि आधारभूत किमतीच्या बाबतीत आज दिल्लीत देखील जाऊन शेतकरी ठिय्या आंदोलन धरत आहेत. त्यामुळे या देशात आधारभूत किंमत सोयाबीनला नाही, कापसाला नाही, दर सगळे पडायला लागले आहेत. कांद्याची तर पूर्णपणाने वाट लागलेली आहे. कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड संकटात आहे. केळीचा शेतकरी नाराज आहे, संत्र्याचा शेतकरी नाराज आहे, द्राक्षाचा शेतकरी नाराज आहे. कारण या कष्ट करणारा जो खरा शेतकरी आहे त्याच्या शेतीमालाला भावच नाही. मग बाकीच्या सगळ्या जाहिराती करून काय उपयोग, अशी शेतकऱ्यांची आज भावना आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार होते, तो तुम्ही केला नाही असं देखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं. शेतकऱ्यांचा सातबारा पवार साहेबांनी कोरा केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आलं, त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या वेळी तर मोठी कर्जमाफी महाराष्ट्रात देण्यात आली. त्याच्या पलीकडं काहीच होऊ शकत नाही. साहेब, दिंडोरीच्या हरिश्चंद्र चव्हाण पवार साहेबांच्या भेटीला आले. काही राजकीय पंत जोड आहेत का या अनुषंगाने दिंडोरीमध्ये? नाही, दिंडोरीमध्ये आमची फार चांगली परिस्थिती आहे आणि जे कोणी येतील ते सगळ्यांचंच आम्ही स्वागत करतो, मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे. त्यामुळं दिंडोरीच्या निवडणुकीसाठी आम्हाला जर काही सहाय्यभूत मदत करणारे सगळे जे आहेत त्यांना भेटणे नैसर्गिक आहेच. ते उमेदवार होऊ शकतात का? त्याचं काय आम्ही अजून विचार नाही केलेला, चर्चाही झालेली नाही. तुमचा उमेदवार काल पवार साहेबांनी तुमच्या एका उमेदवाराचं नाव देखील सांगितलं, बगरे म्हणून, आणि आता पुन्हा हरिश्चंद्र चव्हाण भेट घेत आहे. असं भेट आता बगरेंना निवडून आणायला आणखीन लोकांनी येऊन भेट घेतली तर ते काय लगेच उमेदवार होणार का? अजित पवारांनी आज असं म्हटलंय एका मेळाव्यामध्ये, मी आजपर्यंत घड्याळाची साथ सोडलेली नाहीये, यापुढे देखील तुमचं पवित्र मत हे घड्याळाला द्या. ते त्यांचा तो पक्ष आहे, त्यांच्या पक्षाचं अपील करायला त्यांना त्यांचं चिन्ह सांगावं लागेल. जे घड्याळी चिन्ह पवार साहेबांच्यामुळे घराघरात पोचलेलं आहे. चल, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.